रामकृष्ण हरी. नुसते टाकायचं काम. बघा बुंदी सोडणार आहे दादा. गाईज मी सुमित, स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. तर बघा, तुम्हाला मागं म्हणलंच होतं मी, आपली सावता महाराजीच पुण्यतिथी येणार आहे, म्हणजे आता हाई आहे बघा. उन्हा पुण्यतिथीच निमित्ताने आज सप्ताह उभा, 1-2 दिवसाचाच असतो बघा. आज आणि उद्या बाकी आता जेवायचं नियोजनासाठी सगळं किराणा बाहेर काढीत येतं. तर बघा, आपण मंदिरात आलेले आहेत बघा, सगळे मूर्तीला हार घातलेले आहेत. हे बघा, गणपती बाप्पा, सावता महाराज, विठ्ठल रुक्माई, सगळी पूजा झालेली आहे बा. आता पूजा झालेली इथं विमरा उभा राहिले बघा. इथं विमरा उभा राहिला, तिथं झेंडे वर मंदिरावर लावायचे. तर बघा, किंवा झेंडा इथं हनुमानच्या मंदिरावर लावायचं पाहिलं. सगळ्यात जुना आहे, नाव आहे. आणि तिकडं तर तेव्हा त्या मंदिराकडं वर तेव्हा चाललाय लावायला 2 झेंडे. तर हे आपले चैतन्यवर सांगणार आहेत. फक्त पाडा नाही पाहिजे वरून खाली पटकुनी, नाही त्याचं इथंच नारळ फुटन मोक्कार. ओके बा, आता झेंड्यावर बांधायला गेलाय चैतू. तो टेम्पो आलेला आहे भांड्याचा बघा. वविलावर झेंडा इथं जुन्याच्या जागेवर लागला नवीन झेंडा. स्वयंपाकाची तयारी. इकडं टाकीत पाणी, तिथून पाणी इथून आणते. इथं सामान आहे बघा, पंतरवाळ्या, ग्लास, हे बघा 2 तेलाचे डबे तिथं, आणि 3 का काय बाहेर नेलेले. हे बघा ढोल. हे ढोल चांगला आहे. हे ढोल थोडासा चांगला आहे, लय नाही. हे फुटलेला आहे. आणि ताशे आपण आता उद्या वाजणार आहे. हे बघा, आतमध्ये 2 डबे बघितले होते, इथं 4, म्हणजे 2 आणि 4, 6 डबे आणलेले आहेत बघा. तारा तांदूळ, हे बघा तारा तांदूळ. आणि हे बघा तूप, मीठ, घासणी, किस, मिरच्या बघा कसल्या आहेत बघा. मिरच्या तडका मिरची. हे बघा डाळी. बघा पीठ कालायचं मशीन. हे बघा बुंदीचं पीठ, मशीन डायरेक्ट नुसते टाकायचं काम. विनेवाले बघा. बघा झाला चालू गॅस. आवाज बघा कसा येत असं. साखर आपल्याला याची बुंदी करायची आहे. टाकताना दाखील नाही तुम्हाला, पण आता टाकलेली आहे साखर. तेव्हा तेलाचे डबे फुडले. 3 डबे टाकले. तुळशी हा तुळशी, आलं, अश्वगंधावाली, रेगनेबल, नॅचरल टेस्ट, पिझ्झा, कमी आजारी पडशील. याचं काय करायचं आहे? हे तेल लागतं, काय करायचं आता? भजे, बुंदी बघा कशी बुंदी काढी देत बघू. आता हे तेल तापलं का मग बुंदी काढी देन. काप नाही देऊ. हे बघा, आता इथं बसून बुंदी काढायची. त्यांच्या पायाला आई लागल म्हणून त्यांनी बघा काय जुगाड केलेलं आहे. विटा लावलेत तिथं. हे बघा पाकात कलर टाकलेला यो. बघा तेल पण आता उकळलेलं आहे. रामकृष्ण हरी. अजून काही बघा बुंदी सोडणार आहे दादा. इकडं बघा, इकडं पाक टाकी देत. हे बघा बुंदी टाकी दे दादा. हे बघा कशी पडली बुंदी बघा बुंदी कशी करते. तर बुंदी करायचं सोपं आहे बघ. फक्त थाळी पाहिजे.
होय मित्रांनो, बघा आता कशी झाली ही बुंदी. काय बुंदी आहे हे बघा, आणलेलं की तिकडं पाकात टाकली बुंदी. बुंदी तयार होऊन आता इथं वाळायला ना, सुकायला वाळायची बघा. बघा तिथं सुकी तिथं आहे ना, तिथं हलायची, तिथं हलून या दुसऱ्या ह्याच्यात टाकायची आणि मग तिथून आणून आम्ही इथं टाकली बघा आतमध्ये. बघा आता पाक संपला आला, त्यांनी डायरेक्ट धरून टाकायला लागले बघा सगळा पाक. तर बघा बुंदी झालेली आता. तिकडे मिरच्या निषेध चालू आहे. तर आपले टाकी घेऊन मेंबर आपले आलेले टाकी घेऊन आतमध्ये इथं. तिकडे आता गरा, तिथं भात. मी तुम्हाला सांगितलं होतं मागं ह्यो एक गॅस आणि तो एक गॅस आहे. त्या गॅसला जोडलेलं आहे काजू बदाम ग ग ग ग ग ग. बघा शिऱ्याला सामान. इथं आपण 4 डबे ओतले होते बुंदी तळायला. त्याच्यातलं बघा किती तेल राहिलं, एका डब्याचं तेल राहिलं. बघा इथं गऱ्याचं नियोजन. बघा कलरची बुंदी त्याच्यात टाकायला. आज 2 कलर गेले बघा इथं 2 हिरवा आणि केशरी कलर आलेला आहे. फक्त जर पांढरा कलर असता का तर डायरेक्ट तिरंगात आला असता. बघा एवढी बुंदी झालेली आहे. उद्याच्या समाप्तीसाठी बुंदी. सांबारची तयारी करायची चालली. ओके, तिकडं शिरा, त्याच्या अलीकडूनच पाक आहे शिऱ्यासाठी. आचारी आता फेस काढते वरचा बघा ते आता. ऐकायला जात नाही का डाळीचं पेस आहे. आता तिथं गरा भाजील्याला त्याच्यात टाकून घेतात पाकात, मग होईन शिरा तयार. नाजूक इकडे याला उकळीच फुटली. अरे वा, नवीन इनेदार झाले. तर आता इकडं 2 तास आता तिथंच गुंतून बसणार आहेत ते. तर आमच्या सुमित ब्लॉगरने आता विना घेतलेला आहे. भाजीला तडका द्यायचा चालू आहे. ते मिरची आणि ते आणि गुडदाची वळवळ बघत येतं. आणि इकडं अलीकडंच लगेच बघा हे सांबारची तयारी चालूच आहे. व्हिडिओ काढू शकता बा. मसाले संपले बा, कसे फोडते त्यांनी 3 फोडून मसाले टाकलेत. तर खालाच नाही टाकते तर सगळं आता तयार करून घेतलं वाटतं. तडका मसाले तयार करून घेतले. तडका तिकडे असं बा सगळा सांबारचा मसाला तयार झालेला आहे. तिथं कसा फटफट करतो, उकळी आली त्याला. हे बघा स्वयंपाक तयार झाला आणि पाऊस आलाय लगेच. सगळं इथं सांबार ते झाकून ठेवलंय. तेव्हा सगळं स्वयंपाक झाला आणि पाऊस आलाय. चला तर की बुंदी तुम्हाला सगळं आता दाखवतो काय काय आहे. आज संध्याकाळी ही बुंद्याची बुंदी आहे बघा. बाहेर बघा तिथं सांबर आहे आणि इथं भात आणि शिरा या दोन्हीच्या झाकून खाली ठेवलेले आहेत सगळे म्हणून. चला तर बघा त्या पार्टमध्ये तुम्हाला दाखवलं मी सगळं जेवण करताना. आता पार्ट दुसऱ्यामध्ये तुम्हाला दाखवेल आजचं संध्याकाळचं जेवण आणि कीर्तन.